नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वाईट होतं तेव्हा त्याच्या आसपासच्या लोकांमध्ये सुद्धा अशी भावना असते की या व्यक्तीबद्दल म्हणजे कुठेतरी सहानुभूती असते, त्याचं सांत्वन ते करतात आणि असे अनेक लोक असतात जे त्याला मनापासून त्या ठिकाणी त्याचं सांत्वन करतात, त्याला कुठेतरी धीर देतात, आधार देतात. पण असेही लोक समाजामध्ये असतात जे एखाद्याचं वाईट होईल, एखाद्याला काहीतरी दुःख होईल त्याच्यात ते स्वतःचा आनंद शोधत असतात. आणि अशा लोकांची कमी नाही आहे समाजामध्ये की कुठेतरी काहीतरी संघर्ष व्हावा, एखाद्याच्या कुटुंबात संघर्ष व्हावा, समाजामध्ये व्हावा, देशामध्ये व्हावा आणि तो संघर्ष झाला तर मग यांना आनंद होतो. कारण त्याच्यातून यांना हा आनंद मिळत असतो की यातून निदान आपलं चांगलं होईल, काहीतरी दुसऱ्याचं वाईट झालं तर त्याच्यातून आपलं चांगलं होईल अशी एक आशा असते त्यांना. आणि सध्या भारतातले विरोधक जे आहेत त्यांची हीच काहीशी स्थिती झालेली आहे. मी गेल्या या अनेक वर्षामध्ये आपण पाहतोय सातत्याने राजकारण करण्यापेक्षा, राजकारण वेगळा भाग झाला, पण राजकारण करण्यापेक्षा कसं सातत्याने वाईट घडेल, देशामध्ये घडेल, राज्यामध्ये घडेल, कुठेतरी समाजामध्ये घडेल आणि ते घडलं की त्याच्या माध्यमातून आपल्याला फायदा मिळेल, आपण निवडणूक जिंकू, आपण सत्तेवर येऊ, आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, आपण पंतप्रधान होऊ, अशी स्वप्न हे सगळे असे लोक राजकारणामधले हे बघत असतात. आणि सध्या अशा लोकांची कमी नाही आहे राजकारणामध्ये. कारण गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी 2014 पासून सत्तेमध्ये आहेत, आता 10 वर्ष पूर्ण होतील आणि यापुढे आपल्याला काही सत्तेत येणं शक्य नाही हे म्हटल्यानंतर असे काहीतरी उपाय करण्याचा किंवा अशी काहीतरी मनामध्ये सुप्त इच्छा बाळगण्याचा प्रयत्न हे सगळे विरोधक करतायत. यावरच आपला हा व्हिडिओ आहे. पण त्यापूर्वी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते या अंकाचं प्रकाशन होणार आहे. त्या प्रकाशन कार्यक्रमाला आपण जरूर उपस्थित राहा. या मुख्य प्रकाशन सोहळ्याच्या बरोबरच जे राजकीय विश्लेषक म्हणून सध्या अत्यंत लोकप्रिय आहेत असे भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी यांच्याशी एक महासंवाद या निमित्ताने आयोजित केलेला आहे. त्याचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. तर त्यामुळे 2 महत्त्वाचे कार्यक्रम 1 नोव्हेंबरला आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्यावर नोंदणी करा आणि या कार्यक्रमामध्ये जरूर उपस्थित राहा. तर आता आपल्या या मुख्य विषयाकडे वळूया. ते म्हणजे आत्ताच संजय राऊत यांनी असं विधान केलं आणि ते याच्यावरनं केलं की सध्या मराठा आरक्षणाचा विषय हा प्रचंड गाजतो आहे, चर्चेत आहे. सध्या त्यांचे जे नेते आहेत जरांगे पाटील, ते सुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात पुन्हा एकदा आहेत. सरकारकडून आरक्षणाचं आश्वासन मिळालेलं आहे पण ते पूर्ण झालं नाही तर आपण आंदोलन करू, अशा पद्धतीचा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यातच काही ठिकाणी काही मराठा आरक्षणाचे समर्थक असलेल्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत की मराठा आरक्षण हवंय या मागणीसाठी काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि त्या सगळ्याचा धागा पकडून कसं सगळं महाराष्ट्रामध्ये वातावरण वाईट बनेल अशा पद्धतीची इच्छा हे विरोधक बाळगू लागलेले आहेत. मग संजय राऊत म्हणाले की अशा परिस्थितीमध्ये दंगली सुद्धा घडू शकतील. म्हणजे हे काय त्यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले असं नव्हे, तर यापूर्वी सुद्धा अयोध्येमध्ये ज्या वेळेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे पुढच्या वर्षी, तर त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीच्या दंगली घडतील आणि मग दंगली घडल्यानंतर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल असं विधान त्यांनी केलं होतं. वडेट्टीवार जे आता विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सुद्धा असं विधान केलं होतं की कारसेवकांना मारण्यात येईल आणि त्याच्यातून मग त्याचा लाभ उठवून भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल. म्हणजे यांना सातत्याने मनामध्ये ही इच्छा आहे की कुठेतरी दंगली घडाव्यात, कुठेतरी संघर्ष व्हावा, कुठेतरी जाळपोळ व्हावी, समाजामध्ये दुही निर्माण व्हावी आणि त्यातून मग आपल्याला फायदा व्हावा. तर मगाशी जे सुरुवातीलाच म्हटलं त्या पद्धतीने काही लोक खरोखरच धीर देणारे असतात, तर काही लोक हे दुसऱ्याच्या वाईटावर टपलेले असतात की कधी दुसऱ्याचा वाईट होतोय आणि आपल्याला त्याचा फायदा होतोय. तशा पद्धतीने विरोधक सध्या प्रयत्न करतायत की कुठेतरी दंगल घडावी. मग मागच्या वेळेला छत्रपती संभाजीनगरला दंगल घडली तर ही सरकार पुरस्कृत दंगल होती, सरकारच हे सगळं घडवतंय अशा पद्धतीने
जो आरोप आहे तो केला गेला विरोधकांकडून. आता सुद्धा तुम्ही पाहिलं की सैन्य दलामध्ये जी आता अग्निवीर योजना आलेली आहे, त्याच अग्निवीर योजनेमध्ये असलेले त्या योजनेतून सैन्यामध्ये दाखल झालेले 2 जवान हे मृत्युमुखी पडले. त्यातील एकाने तर आत्महत्या केल्याचं समोर आलं. दुसरा जवान जो आहे तो सियाचीन इथे होता, त्याला सुद्धा काही आजार झाला, त्यामुळे तो मृत्युमुखी पडला. पण तो सेवेमध्ये होता, त्यावेळेला तो ड्युटीवर होता, त्यावेळेला त्याचा मृत्यू झाला. आणि जो पहिला जवान मृत्युमुखी पडला त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. तर त्यावेळेला राहुल गांधींनी तात्काळ प्रतिक्रिया दिली होती की बघा, हा जवान मृत्युमुखी पडला पण त्याला कोणताही सरकारी इतमामामध्ये काही त्याचे अंत्यसंस्कार झाले नाहीत, त्याचं जे देह होता तो तसाच आणला गेला ॲम्ब्युलन्सने, लष्कराने काही त्याला मदत केली नाही वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. तर त्याचं कारण काय होतं की जेणेकरून लोकांमध्ये एक संघर्ष निर्माण होईल, लोकांमध्ये कुठेतरी राग उफाळून येईल, सैन्यामध्ये सुद्धा कुठेतरी आक्रोश निर्माण होईल, अशा पद्धतीचं वर्तन हे आता करू लागलेले आहेत. दुसरा जो जवान मृत्युमुखी पडला तर त्यांना कशा पद्धतीने कोणतेही जे काय नुकसान भरपाई असते, जे काही त्यांना सुविधा देण्यात येतात, त्यांच्या नातेवाईकांना जी काही भरपाई देण्यात येते ती काही देण्यात आलेली नाही, अशा पद्धतीचं ट्विट हे राहुल गांधी यांनी केलं. प्रत्यक्षामध्ये सैन्य दलाने हे जाहीर केलेलंच यापूर्वी की कोणत्या कोणत्या पद्धतीची नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान हे सैन्य दलाकडून देण्यात येणार आहे या सगळ्या जवानांना अग्निवीर योजनेतल्या, हे सांगितलेलं आहे. पण ते माहिती असताना सुद्धा अशा बातम्या पसरवायच्या जेणेकरून कुठे ना कुठे संघर्ष होईल, कुठेतरी सैन्य दलातले लोक जे ते खवळून उठतील, त्यातून ते सरकार विरुद्ध काहीतरी बोलतील, कुठेतरी सर्वसामान्य लोकांमध्ये भावना निर्माण होईल आणि आपल्याला त्याचा फायदा मिळेल की बघा हे सरकार विरुद्ध कसे लोक खवळून उठलेले आहेत, रागावलेले आहेत, कारण हे सरकार असं वागतंय. पण प्रत्यक्षात जेव्हा जेव्हा हे असं बोलतात त्यावेळेला वास्तव समोर येतं, खऱ्या बातम्या ज्या त्या समोर येतात. आता या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सुद्धा संजय राऊत किंवा त्यांच्या सोबतचे इतर जे नेते आहेत त्यांची अगदी प्रचंड इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये दंगल व्हावी, महाराष्ट्रामध्ये काहीतरी असं वातावरण पेटवलं जावं, महाराष्ट्र पेटून उठावा आणि ते झालं की आपल्याला त्याचा फायदा मिळेल, आपल्याला निवडणुकांमध्ये फायदा होईल की आम्ही बघा कसे चांगले आहोत, आम्ही म्हटलंच होतं दंगल होणार म्हणून आणि तशी ती झाली. म्हणजे कुठेही आपल्याला आत्तापर्यंत ह्या लोकांनी एकदाही असं वक्तव्य केलेलं दिसलं नाही की ज्याच्यामुळे दंगल होणार नाही, दंगल होऊ नये, लोकांनी शांतच राहावं, कुठेतरी जाऊन यांनी भेट घेतली आणि शांततेचं आवाहन केलं असं दिसलं नाही. उलट दंगल कशी भडकेल, लोक कसे भडकतील आणि सरकारवर कसा ते रागावतील, चिडतील, रस्त्यावर उतरतील, काहीतरी दुकानांची जाळपोळ करतील, याच्यामध्ये यांना प्रचंड रस आता निर्माण झालेला आहे. आता कर्नाटक सरकारने एक निर्णय घेतला की शाळांमध्ये किंवा कॉलेजांमध्ये हिजाब घालून मुस्लिम मुलींना प्रवेश द्यायचा, असा काहीतरी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता हा निर्णय घेण्यामागचं कारण काय, म्हणणार की सगळ्याच ठिकाणी म्हणजे कोणती व्यक्ती कोणत्याही प्रकारचा वेश परिधान करू शकते असं सांगायचं. पण प्रत्यक्षामध्ये असा नियम नाहीये. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे काही त्या शाळा किंवा कॉलेजने निर्णय घेतलेला असेल गणवेशा संदर्भात तोच गणवेश घालावा लागतो. पण तो नियम मोडा तुम्ही आणि आपल्याला हवा तो गणवेश घालून त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जा, असा निर्णय त्यांनी घेतला. आता हे झाल्यानंतर कुठली तरी हिंदुत्ववादी संघटना त्याविरुद्ध आवाज उठवणार, भारतीय जनता पक्ष आवाज उठवणार आणि मग वातावरण काहीतरी तप्त झालं की बघा हे सगळं कसं यांच्यामुळेच झालं असं सांगायचं आणि वातावरण भडकवायचं. हेच प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असो देशामध्ये असो असं वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न जे आहेत ते वारंवार केले जात आहेत. खरं तर यांचीच इच्छा आहे की कुठेतरी दंगल होईल आणि त्याचा फायदा आम्हाला मिळेल, कारण निवडणुकांमध्ये आगामी काळात निवडून येणं आपल्याला शक्य नाही हे त्यांनी ओळखलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात पाहिलं तर उद्धव ठाकरेंची संघटना किंवा शरद पवारांची संघटना यांच्यामधले अनेक लोक आता सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्या संघटना ज्या त्या कमकुवत बनलेल्या आहेत. थेट त्या एखाद्याशी लढून जिंकून येतील, पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसता येईल अशी अजिबात शक्यता राहिलेली नाही, असा त्यांना कदाचित विश्वासच असावा. आणि त्यामुळे मग काहीतरी असं घडावं, काहीतरी वाईट घडावं की ज्याच्यातून आपला फायदा होईल, आपलं भलं होईल, हा त्यामागचा विचार आहे. त्यामुळे अशी जी व्यक्ती, अशा ज्या विकृत मनोवृत्ती असलेल्या व्यक्ती असतात समाजामध्ये, ज्यांना दुसऱ्याचं वाईट नेहमी आवडत असतं, दुसऱ्याचं वाईट झालं तर आपलं चांगलं होईल असं वाटत असतं, तोच सगळा प्रकार विरोधकांमध्ये दिसतोय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा.
आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.